पेपर फुटीमध्ये स्वतः केंद्रातलं सरकारच त्याला जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपर फुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की SIT असेल या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे की त्यांचीच लोक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना वाचवण्यासाठी पण बोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जनतेला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे. ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते. MPSCच्या खरं तर फडणवीसांचाच राजीनामा मागितला पाहिजे. ज्या पद्धतीनं एक आश्वस्त भूमिका विधानसभेमध्ये फडणवीसांनी मांडली होती की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या पेपरफुटी होणार नाही, त्याची खबरदारी राज्य सरकार घेणार आणि म्हणून हे दादा भुसेचं एकट्याची जबाबदारी नाही, राज्याच्या फडणवीस सरकारची जबाबदारी आहे. MPSCच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जो पेपर एका निरीक्षक पदाच्या याच्यामधला जो पेपर होता तो व्हॉट्सअपवर त्याला पेपर फोडण्यात आला आणि त्या पद्धतीची एक तक्रार झालेली आहे. त्या ज्या दोन मुलांनी तक्रार केली त्या तक्रारकर्त्यांवर आता सरकारने दबाव आणण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न जेव्हा सरकार करते याचा अर्थ सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे हे त्याच्यातून सिद्ध होते. भाऊ हे जेवढे काही परीक्षा आता जेव्हा घेतल्या जातात आहेत त्या परीक्षामध्ये या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा जो प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला आहे. त्यामुळे जेवढ्या या परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा निर्णय संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे.